जोपर्यंत पवित्र पोर्टलवरती टॅब उपलब्ध होत नाहीये तोपर्यंत नक्की दुसरा टप्पा होतोय की काय याच्या संदर्भात शालेय शिक्षण आयुक्त आहेत, मंत्रालयातील अधिकारी आहेत, ते सांगतात की आम्ही 100% दुसरा टप्पा घेणार आहे. अरे पण कधी घेणार आहे या संदर्भात ते सांगत आहेत की आम्ही तुम्हाला डेडलाईन देऊ शकत नाहीये. मग डेडलाईन देऊ शकत नाही, मग आम्ही किती दिवस वाट पाहायची? याच्यामध्ये एज बारची इश्यू वाढत आहेत आणि अशा बऱ्याच इश्यूमुळे आता मात्र अभियोग्यताधारकांची निराशा शिगेला पोचलेली आहे. आणि याच धर्तीवरती मित्रांनो, माझं सर्वांना आव्हान आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून जे दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत आहेत त्यांनी मात्र आता फक्त वाट पाहू नका, नाहीतर मित्रांनो आपली वाट लागणार आहे. शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही जरी सुरू असली तरी त्या संदर्भात अजून कोणतंही पाऊल शालेय विभागाने उचललेलं नाहीये. त्याची कारणं बरीच आहेत. रयत मध्ये निवड झालेले बांधव आहेत, त्यांचं समायोजन अजून बाकी आहे. त्याचबरोबर 55-60ची कोर्ट केस सुद्धा सध्या कोर्टात आहे आणि याच धर्तीवरती आता हे अभियोग्यताधारक आहेत त्यांनी आंदोलनच करायला हवं, ते पण नागपूरला, कारण सध्या नागपूरचं अधिवेशन आहे ते नियोजित आहे आणि त्यामध्ये जर आंदोलन केलं तरच या संदर्भात लवकर पुढची काही होऊ शकते. कारण मित्रांनो, सध्या जी कंत्राटी शिक्षक भरती आहे ती जरी सध्या तुर्तास थांबवण्यात आली असली तरी सुद्धा त्या संदर्भात जे शिक्षकांचं समायोजन किंवा एका शाळेवरून दुसऱ्या शाळेकडे पाठवण्याचं जे काही काम चालू आहे त्याच्यामुळे सुद्धा ती आकडेवारी सध्या अजून येतच आहे. आणि या सर्वच धर्तीवरती ज्या काही पवित्र पोर्टलमध्ये दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत आहेत, जवळपास रिक्त अपात्र जागा 5,500 ते 6,000 आहेत आणि 10% कपात केलेल्या जागा, या सर्वच येतील का? आणि या सर्वांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर एकच आपल्याकडे ऑप्शन राहतो, तो म्हणजे जे काही आता हिवाळी अधिवेशन होणार आहे नागपूरला, तिथं मात्र प्रत्येक अभियोग्यताधारकांनी स्वतःच्या हक्काच्या लढाईसाठी आता मात्र मैदानात उतरावंच लागेल. अन्यथा सरकार आपली अशीच वाट पाहत आहेत आणि वाट पाहत आपलं मात्र एज बार होत आहे. या गोष्टीचा विचार सर्वांनीच करायला हवा मित्रांनो, कारण आपण वर्षानुवर्ष या भरतीची वाट पाहतोय. आता कुठेतरी ही भरती होते आणि त्याच्यामध्ये नवनवीन नियम घेतले जात आहेत. त्याचबरोबर आता जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांनी सुद्धा 100 दिवसाचं मिशन त्यांनी हे केलेलं आहे. त्या अंतर्गत जवळपास राज्यात 1.5 लाख पदांची भरती होणार आहे आणि त्याच्याचमुळे या सुवर्ण संधीचा फायदा आता जे शिक्षक अभियोग्यताधारक आहेत त्यांनी घ्यायला हवात आणि आता नागपूरच्या आंदोलनासाठी, शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलणं गरजेचं आहे. हे व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचत आहे त्या सर्वांना मला एकच सांगायचं आहे, भरतीचा इतिहासच असा आहे की आजपर्यंत मागितल्याशिवाय आपल्याला काहीच मिळालेलं नाहीये. म्हणून मला सर्वांना आव्हान करायचं आहे की अशीच जर आपण वाट पाहत राहिलो तर मित्रांनो, टीईटीचा रिझल्ट लवकरच लागत आहे, आन्सर की अवेलेबल झालेली आहे आणि तिसरी डेट सुद्धा कोर्टाच्या निर्णयानुसार नियोजितच आहे. ऍक्च्युली ती डिसेंबर मध्येच त्याचं नोटिफिकेशन यायला होतं, परंतु ते आलेलं नाहीये आणि आता कोर्टात शासनाला मात्र हे सादर करावं लागणार आहे. आणि याच धर्तीवरती जेही तुम्ही दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत असाल त्याच्यामध्ये जर तुम्हाला नियमानुसार भरती हवी असेल तर मात्र पवित्र पोर्टल वरती टॅब उपलब्ध होण्यासाठी, आस्थापनांना टॅब उपलब्ध होण्यासाठी मात्र आता आंदोलनाची गरज आहे. आणि हे आंदोलन जर झालं तर शिक्षण मंत्री जे काय होणार आहेत तेच आपल्याला या संदर्भात पावलं उचलण्यासाठी शालेय विभागाला सांगू शकतं. कारण जर आपण वाटच पाहत राहिलो तर मित्रांनो आपली वाट लागलेली आहे. आणि असं याच्यातून जर आपल्याला काही ना काही तर आउटपुट मिळावं असं वाटत असेल तर मात्र आता जे काही महिला अभियोग्यताधारक आहेत आणि जे वाट पाहत आहेत त्यांनी मात्र आयुक्त कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्याऐवजी जर हिवाळी अधिवेशनाच्या संदर्भात जर नागपूरला जर आंदोलन केलं तर मात्र ते रिझल्ट ओरिएंटेड असणार आहे आणि याच्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाहीये. तरच पुढची दिशा आपल्याला क्लिअर होईल. अन्यथा आपल्याला असंच सांगतील की सध्या संच मान्यता आहे आणि मग नंतर नवीन मुद्दे येत राहतील. आहे यासाठी नियोजन करायला हवं, ते म्हणजे नागपूर अधिवेशन आंदोलनाचं. भले ते नियोजन 2 दिवसाचं असू दे, 4 दिवसाचं असू दे, परंतु जास्तीत जास्त संख्येने जर सहभागी झालात तर ते रिझल्ट ओरिएंटेड असणार आहे. अन्यथा पुणे आयुक्तालय इथे आंदोलन तर ते होतच राहतील, करावेच लागतील, परंतु पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन याचा आंदोलनाचा इफेक्ट चांगला असतो आणि याच्यातूनच रिझल्ट मिळतो. यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आंदोलनात नक्की सहभागी व्हा.
आंदोलनाची दिशा आणि पुढचे जे काही नियोजन असेल ते आपण नक्की तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून पोहोचेल. स्टे कनेक्टेड.